आता वळूयात राजकीय टॉप 9 वर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फिनिक्स पुरस्काराने गौरव। तुम्ही मला फिनिक्स नाव दिलं पण मी राखेतून उभा झालो नाही, पण काही लोकांना वाटलं माझी राख होते, मात्र तेवढ्यात मी भरारी घेतली। फडणवीसांचा विरोधकांना टोला। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस नेत्यांची मातोश्री निवासस्थानी मोर्चे बांधणी। बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, अमीन पटेल या काँग्रेस नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, तर काँग्रेस नेत्यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची ही भेट घेतली। विरोधी पक्षनेते पदासाठी सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा। कोल्हापुरातही झळकले देवाभाऊंचे फ्लेक्सवरती कुणाचंही नाव नाही, तर अशा प्रकारची जाहिरात गुंड देतात भाजपा निनावी फंड गोळा करणारी टोळी, राऊतांची टीका। फडणवीसांबाबत एक नाही 1000 जाहिराती येतील, प्रेमापोटी एखाद्यानं जाहिरात दिल्यास विरोधकांना पोटदुखी का? देवाभाऊंच्या फ्लेक्सवरून बावनकुळेंची विरोधकांवर टीका। आरोप सिद्ध करा नाही तर राजकीय संन्यास घ्या, चंद्रशेखर बावनकुळेंचं रोहित पवारांना आव्हान। बावनकुळेंनी 90 कोटींचा दंड माफ केल्याचा रोहित पवारांचा आरोप। महायुतीत शिक्षक मतदारसंघ आम्हाला द्या, पदवीधर भाजपाकडे घ्या। शहाजी बापू पाटलांची शिक्षक मेळाव्यातून भाजपला ऑफर, पाटलांची अप्रत्यक्षपणे मंगेश चिवटेंसाठी मागणी। माजी आमदार कैलास पाटलांच्या शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश, ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महापौर त्र्यंबक तुपेंचाही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। शिवसेनेच्या मुंबई शहर आणि उपनगरातील 33 प्रभारी विभाग प्रमुखांच्या नावांची यादी जाहीर, यादीत वर्णी न लागल्यानं विलेपार्ले, गोरेगाव, दिंडोशी मधल्या शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजी। ठाकरेंच्या पक्षातून शिंदेंकडे गेलेले जितेंद्र जनावळे नाराज, क्षमता असतानाही विभाग प्रमुख पदासाठी नेहमी डावललं जातं। जितेंद्र जनावळेंकडून सोशल मीडियावरती पोस्टद्वारे खंत व्यक्त, तिकडेही तसंच आणि इकडेही असंच, जितेंद्र जनावळेंची फेसबुक पोस्ट।